ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र 100 न्यूज चॅनल सबस्क्राईब करा. आमच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. सखी कट्टा, जिथं मैत्री फुलते. दिवसभर घराच्या चार भिंतीत आणि जबाबदाऱ्यांच्या चक्रात अडकलेल्या मनाला जेव्हा मोकळा श्वास घ्यावासा वाटतो, तेव्हा पावलं आपोआप सोसायटीच्या त्या हक्काच्या जागेकडे वळतात. तो म्हणजे आमचा सखी कट्टा. इथं फक्त माणसं भेटत नाहीत, तर विचारांची, भावनांची आणि संस्कृतीची अनोखी गुंफण होते. वैशाली, प्रतीक्षा, प्रिया, वीणा, योगिता, प्रीती, स्मिता, आरती, शुभांगी आणि कदम काके या 10-11 जणी जेव्हा एकत्र जमतात, तेव्हा त्या केवळ शेजारी राहत नाहीत, तर ते एका अभेद्य कुटुंबाचा भाग बनतात. आमच्या कट्ट्यावरती सर्वात मोठी रंगत म्हणजे आमची बोलीभाषा. आमचा गट वेगवेगळ्या भागातून आल्यामुळं प्रत्येकीच्या शब्दाला स्वतःचा एक वेगळा लहेजा आहे. कोणी अस्सल खानदेशी, कोणी विदर्भाचा ठसका, तर कोणी कोकणी शिस्तीत बोलतं. या भाषेमुळेच आमच्या कट्ट्यावर अनेकदा शाब्दिक चकमकी रंगतात. एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ निघतात आणि मग सुरू होतो तो गमतीशीर वादाचा खेळ. आमच्याकडे असं म्हणतात, इथून सुरू झालेली चर्चा तुम्ही असं कसं बोलता इथंपर्यंत पोहोचते. शब्दावरून होणारी भांडणं कधी कधी कडाक्याची वाटतात, पण ती केवळ वरवरची असतात. खरं तर या वादातूनच आम्हाला एकमेकींच्या संस्कृतीची आणि मनाची अधिक ओळख पटत जाते. भाषेवरून झालेला कोणताही वाद टिकतो तो फक्त चहाचा घोट घेईपर्यंत किंवा एखाद्या सखीनं आणलेला डबा उघडेपर्यंत. वैशालीपासून प्रियापर्यंत प्रत्येकाच्या डब्यातून वेगवेगळ्या प्रांताची चव कट्ट्यावर उतरते. कुणी आणलेली झणझणीत मिसळ असो वा खमंग थिरडी, या एका घासात भाषेचे सगळे वाद विरघळून जातात. चवींची देवाणघेवाण आमच्यातील प्रेम अधिक घट्ट करते. आमची मैत्री केवळ गप्पापुरती मर्यादित नाही. जेव्हा आम्ही साऱ्याजणी क्रिकेटची बॅट हातात घेऊन मैदानात उतरतो, तेव्हा आमचा उत्साह फिअरलेस असतो. मग ते विनाची गोलंदाजी असो वा योगिताची फलंदाजी किंवा प्रतीक्षाची फिल्डिंग, आमचा विजय पक्का असतो. किटी पार्टीतील नटणं असो, एकत्र फिरणं असो वा क्रिकेटचा सामना, आम्ही प्रत्येक क्षण असा जगतो की त्यासमोर जगाची सगळी ताणतणाव फिके पडतात. आम्ही फ्लॉलेस मुळीच नाही. आमच्यातही मतभेद होतात, रुसवे फुगवे होतात, पण कट्ट्याची ताकद अशी आहे की तिथं भांडणं झाली तर ते कट्ट्यावरच सोडून आम्ही पुन्हा एकमेकांच्या हातात हात घालून उभं राहतो. थोडक्यात हा कट्टा आम्हाला फक्त विरंगुळा देत नाही, तर जगण्याची उमेद देतो. जिथं मन मोकळं करायला शब्दांची भीती वाटत नाही, तोच आमचा जिवलग सखी कट्टा.